बिडकीन जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारावर डल्ला 6 महिन्यांपासून सीसीटीव्ही बंद, हजारो रुपयांचे धान्य गायब। नमस्कार, A1 CID न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर। बिडकीन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी साठवण्यात आलेल्या धान्याची चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्यामुळे या घटनेला वाव मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सदर शाळेत सुमारे 900 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या पोषण आहारासाठी साठवण्यात आलेले तांदूळ, डाळ, तेल तसेच इतर आवश्यक साहित्य अज्ञात व्यक्तींनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे। परिणामी विद्यार्थ्यांच्या पोषण आहार व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे। तसेच धान्य साठवणुकीतील त्रुटी व देखरेखी अभावी काही प्रमाणात धान्य नासधूस झाल्याचंही आढळून आलंय। यामुळे शाळेतील व्यवस्थापन प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहेत। या प्रकरणी पंचनामा करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिक व पालकांकडून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी। तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची नियमित व पारदर्शक व्यवस्था सुनिश्चित करावी अशी मागणी करण्यात येत आहे। A1 CID न्यूज बिडकीन प्रतिनिधी दिलीप जोशी। अशाच बातम्यांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मुख्य संपादक मधुकर बर्फे।